मी तुमचे पैसे वापस करायला आले। तुम्ही म्हणत होता ना एक गृहिणी काय करू शकते, हे घ्या, एक सामान्य गृहिणी हे करू शकते। मी तुमचे सगळे पैसे चेकच्या रूपाने तुम्हाला दिले। आता माझ्या दादाच्या घराचे पेपर्स मला ताबडतोब वापस दे। उगाच ओव्हर स्मार्ट वागू नकोस हा। तसे तुला चीटिंग करून मिळालं हे कॉन्ट्रॅक्ट, आणि तुला वाटत असेल की तुझ्या लंचमुळे आमचं हे डील क्रॅक झालंय, तर तसं काहीच नाही। ओके नाही, मला पण असले कुठलेच गैरसमज नाही। पण काय कशाने, कशामुळे काम मिळालं असेल? माझ्यामुळे मिळाले ते। बैताळेस का ग तू शन्या? पागल आहेस तू? तुझ्याकडे काय जादूची कांडी आहे का ती फिरवल्यानंतर तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पुऱ्या होतील? बाई, तुम्हाला एक काम मिळालं कारण माझ्या नवऱ्याची मेहनत, आणि तुझे इथे राहतेस ना ते यांच्यामुळेच। यांनी जर तुला घरातनं बाहेर काढली ना तर तुला कोणी विचारणार नाही। गॅरी, गॅरीला बाहेर काढ घराच्या। हे घे तुझ्या दादाच्या घराचे पेपर्स। झालं समाधान? निघत निघणारच आहे, इथे थांबणार नाहीच आहे मी। या बैताडचं तोंड बघत बसण्यापेक्षा निघालेलंच बरं। राधिका, तिला मध्ये आणायचं काही कारण नाही आहे। मी नाही, तुम्ही तिला मध्ये आणली। तिच्यामुळे हे सगळं होऊन राहील। हे पाशाने यापुढे माया माणसांना त्रास देशील ना तर याद राख, आता मला माया दादाच्या घराचे पेपर्स वापस मिळाले, पण यापुढे त्याला त्रास द्यायचा नाही। जे काय असेल ते आपल्या तिघात। आणि लवकरच ते आपल्या दोघात होईल। या तिसरीची गरज नाही। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये।
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.